नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे तहबूर राणा संदर्भातली. मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि भारताचा शत्रू तहबूर राणाला घेऊन एनआयए पथक थोड्याच वेळात दिल्लीमध्ये दाखल होत आहे. राणाच्या प्रत्यार्पणाची याचिका अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यावर राणाचा ताबा घेण्यासाठी एनआयए आणि वरिष्ठ वकिलांचं विशेष पथक अमेरिकेमध्ये दाखल झालं. राणाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे आणि काही वेळातच त्याला घेऊन एनआयए पथक दिल्लीमध्ये दाखल होईल. राणासाठी मुंबई आणि दिल्लीमध्ये 2 कोठड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये आल्यानंतर सर्वात आधी एनआयए त्याची कोठडी घेण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये आर्थर रोड जेलमध्ये अजमल कसाबच्याच अंडा सेलमध्ये राणाला ठेवण्यात येऊ शकतं. तसंच मुंबई पोलीसही त्याची कोठडी घेऊ शकतात. तहबूर राणावर भारतात खटला चालवून पाकिस्तानच्या नापाक इराद्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश करण्याची संधी भारताला आहे. आणि सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाजवळून. सूरज, तुकाराम ओंबळे यांनी जे धैर्य दाखवलं, जे शौर्य दाखवलं, त्यामुळेच अजमल कसाब हाती लागला आणि पुढे सगळ्या घटनांचा पर्दाफाश झाला, पाकिस्तानचा पर्दाफाश झाला. आज तहबूर राणाला भारतामध्ये आणलं जात आहे आणि पुन्हा एकदा एक मोठा फ्लॅशबॅक सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. प्रज्ञा, नक्कीच जर का त्या 26/11च्या रात्री शहीद तुकाराम ओंबळे यांनी जर ती बॅरल स्वतःच्या छातावरनं जर हटवली असती किंवा इतर ठिकाणी केली असती तर त्या ठिकाणी गस्तीसाठी असलेले संजय गोविलकर असो, हेमंत बावधनकर असो, रमेश महाले असो किंवा त्यांच्याबरोबरचे भास्कर कदम असो, हे देखील त्या ठिकाणी धारातीर्थी पडले असतील. त्या ठिकाणी गस्तीवरच्या प्रत्येक पोलीस हा त्या ठिकाणी या ठिकाणी मृत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळाला असता. असो स्वतः गोविलकर असोत किंवा संजय बावधनकर असो, हे स्वतः त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोललेले आहेत. कारण AK-47 त्याच्या कसाबच्या हातात होती, तर दुसरीकडे पोलिसांकडे SLR ही बंदूक होती. आपण सध्या शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाजवळ आहे आणि नेमका घटना त्यावेळी काय घडली होती तर 26/11च्या ज्या ठिकाणी हेमंत करकरे असोत, अशोक कामटे आहेत किंवा साळसकर आहेत, त्यांची हत्या घडवून समोरील याच रोडवरून अजमल कसाब, त्याचा सोबत त्याचा सहकारी इस्माईल खान हा या ठिकाणी पुढे ज्यावेळी त्यांची पोलीस गाडी बंद पडली, टायर पंक्चर झाला, त्यांनी एका स्कोडावाल्याची गाडी हायजॅक केली होती आणि त्या ठिकाणी हे मध्य मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी निघत असताना या ठिकाणी पोलिसांनी पहारा लावला होता, जेणेकरून हे आरोपी दक्षिण मुंबईतच अडून राहावेत दहशतवादी. आणि त्या अनुषंगाने 50 मीटर पुढे त्यांची गाडी येऊन त्या ठिकाणी थांबली आणि या ठिकाणी हा संपूर्ण बंदोबस्त लागला होता. याच ठिकाणी एक स्कायवॉक होता, त्याच्या खाली या संपूर्ण पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. त्यामध्ये संजय गोविलकर असतील, हेमंत बावधनकर असतील, रमेश महाले होते, भास्कर कदम होते, यासारखे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बंदोबस्त लावला होता. या ठिकाणाहून आल्यानंतर अचानकपणे इस्माईल खान याने फायरिंग करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर जी गाडी होती ती या ठिकाणी बॅरिकेड्स उडवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि या कोपऱ्यावरती ही गाडी येऊन धडकली. त्याच वेळी त्या ठिकाणाहून हेमंत बावधनकर यांनी इस्माईल खानवरती फायरिंग केली होती आणि 3 फायरिंग नंतर इस्माईल खान याचा मृत्यू झाला. शेजारी बसलेल्या अजमल कसाब याने आपण सरेंडर होत असल्याचं दाखवलं. त्यानुसार पोलीस तिकडे गेले. त्यावेळी तुकाराम ओंबळे ह्या मुख्य ठिकाणी होते आणि आपण सरेंडर करत असल्याचं भासवून त्याच वेळी अजमल कसाब याने स्वतःजवळची जी AK-47 होती ती काढली आणि हे पाहूनच तुकाराम ओंबळेंनी त्याची बॅरल ही स्वतःच्या छातारावरती ठेवली होती. तब्बल 6 गोळ्या लागल्या होत्या तुकाराम ओंबळे यांना आणि तरी सुद्धा ती बॅरल त्यांनी हटवली नाही आणि त्यानंतर याच ठिकाणी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आलं होतं. खरं तर त्यावेळी अजमल कसाब याचा देखील मृत्यू पोलिसांच्या हस्ते घडला असता, कारण कुणाला पकडायचा हा प्रश्न होता, मात्र हा मुख्य आरोपी होता, हा जिवंत पकडणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी वेळीच सावधानगी बाळगत त्याला जिवंत पकडलेलं आहे. आणि आज ज्या पद्धतीने तहबूर राणा याला भारतात आणलं जाईल आणि त्याची चौकशीसाठी आता NIA कडनं जवळपास 7 पथकं ही नेमण्यात आलेली आहेत. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल जबाबदारी देण्यात आलेली आहे. तांत्रिकदृष्ट्या असो, या संपूर्ण घटनेचा कट रचना असो, या सगळ्या गोष्टींचा इन्व्हेस्टिगेशन NIA सर्वप्रथम करेल. स्वतः सदानंद दाते
हे या एनआयचे प्रमुख आहेत. ते या संपूर्ण घटनेचा संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून राहणार आहेत, कारण 26/11च्या हल्ल्यावेळी स्वतः सदानंद नाही, दाते बरोबर हे आहे मुंबईत सूरज. होते. मुंबईतल्या काही जागा अजूनही अशा आहेत, मग ती गिरगाव चौपाटी असेल, सीएसएमटी स्थानक असेल, कामा हॉस्पिटल असेल, ताज हॉटेल असेल, या जागा पाहिल्यानंतर मनात कुठे ना कुठेतरी 26/11च्या आठवणी जाग्या होतात आणि तो सगळा थरारक प्रसंग, तो सगळा थरारक अनुभव सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. आणि या सगळ्याचा मास्टर माइंड तहबूर राणाला आज भारतात आणलं जातंय. पुढे काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि 26/11च्या हल्ल्याच्या सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून अॅडव्होकेट नरेंद्र मान यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. 26/11च्या हल्ल्याच्या सुनावणीसाठी अॅडव्होकेट नरेंद्र मान यांच्याकडे सरकारनं जबाबदारी सोपवलेली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया.